चला तात्काळ मॅच सुरू करा आपण प्लीज. मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल प्रसाद पाटील वरती बाहुबली स्ट्रोक. प्रवीण भोईरचा ट्रेडमार्क शॉट. षटकार आलाय 6 धावा. प्रसाद पाटील आपण पाहिला हा खेळाडू आहे खरतर दहिवलीचा. या स्पर्धेमध्ये या खेळाडूची देखील उल्लेखनीय कामगिरी राहिली आणि आतापर्यंत त्याने 13+ विकेट घेतल्या टोटल स्पर्धेमध्ये आणि वैयक्तिक धावा देखील त्याने बनवल्या. त्यामुळे याही खेळाडूची चर्चा राहील. अप्रतिम खेळ त्याचा राहिला. परंतु समोर 2 ताकदवर खेळाडू प्रवीण भोईर आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय विशाल पाटील लेदर उत्कृष्ट खेळणारा खेळाडू आणि थोडासा तो इंज्युअर्ड होता. तो मात्र मैदानामध्ये आहे. आकाश पाटील स्वतः या ठिकाणी वेदमानच्या भूमिकेमध्ये आहेत. संघ मालक काल भरपूर कोलक्याचे समर्थक होते या स्पर्धेमध्ये. याही वेळा आपण पहिला शॉर्ट पूल केला बॉल मिड विकेटच्या वरून पाठवला बॉलला सीमारेषा पार. लगातारचा दुसरा षटकार. अजून एक षटकार मारला प्रवीणने तर त्याला 1000 रुपये दिले जातील. योगेश लहाने साहेब रॉयल म्हणजे राजा राजासारखा माणूस. चला खरं तर अजून एक षटकार जर आला तर मात्र 1000 रुपये दिले जातील प्रवीणला. या ठिकाणी योगेश लहाने साहेब यांच्या माध्यमातून रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष आणि या विभागाचे युवा मोर्चा अध्यक्ष किंबहुना एक दमदार आयोजक आणि तेवढेच चांगले खेळाडू संघ मालकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण साधारण पाहिलं आणि त्यांच्याकडून मात्र मोटिवेशन. आणखीन एक षटकार तर 1000 आणि इथे मात्र आपण पाहिला यॉर्क केला बॉलला. हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललं होतं आणि कोणती रन नाहीये. 2 षटकार आले. मागच्या मॅचमध्ये चॅम्बोने षटकार हॅट्रिक पूर्ण केली होती. इथे आपण पहिल्या 12 धावा स्कोर कार्डमध्ये आल्या. 7 भाई ग्रुप 7 मित्रांची. खरं तर आजकालच्या आपण पाहिला कलियुगामध्ये मैत्री ही देखील आपण पाहिली अगदी चिरकाळ टिकवणं म्हणजे मोठं काम आहे. इथेही षटकार आलाय. प्रवीण भोईरचा हा फटका 6 धावा आल्या. प्रवीणचे खरं तर लक फॅक्टर मलमल आज नाही आहेत वाटतं कारण ते काल प्रचंड खुश होते. त्यांना कोल्ड्रिंकची बॉटल प्रवीणने दिली आणि त्यांनी सांगितलं प्रवीणचा खेळ पाहण्यासाठी आम्ही कुठेही जातो कारण आज शाळेचा टायमिंग असेल त्यांचा. कारण वीकडेमध्ये आपण ही फायनल त्या ठिकाणी पाहता बुधवारचा दिवस आहे. विकेंडला प्रचंड गर्दी प्रत्येक स्पर्धेमध्ये झाली परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची गर्दी ही पाहायलाच मिळाली इथे. आणि इथे आतापर्यंत 3 षटकार आले. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे. लगातार नाही पण ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे षटकारांची प्रवीण भोईर या फलंदाजाने. बाहुबली भातान संघाचा खेळाडू. आजकाल श्रीदत्त भातान संघ आपण पाहिला अनेक व्यावसायिक स्पर्धा आपण त्या या संघाला खेळताना पाहता. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाचं योगदान राहिलं. इथे फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून बॉल मागे चाललाय आणि इथे आपण पाहिला चौकार.
चला रिव्ह्यू आलाय बॅटिंग टीमचा बीमरसाठी. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे या ठिकाणी आपण पाहिला बीमरसाठी. चला संतोषदादा पवार आपला निर्णय तात्काळ घ्या जो काय असेल. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे. बीमर बॉल यस रिव्ह्यू सक्सेस. बीमर कॉल तिसऱ्या पंचाचा इशारा त्यामुळे 1+4 पंजा 23 धावा फलकावरती. 7 मित्रांची प्रवीण भोईर, दीपक कुरुंगळे, अंकुश पाटील, आकाश पाटील आणि खरंतर दिनेश पाटील, प्रदीप पडवल, प्रेमजित पवार, प्रेम शेंद्रे हे खरं 7 मित्र आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून पोहोच गेला हा संघ. याही वेळा फ्रीडचा बॉल उडवलाय, ब्लास्ट केलाय. स्पर्धेतला सर्वात लांब लचक षटकार मैदानामध्ये आला प्रवीणच्या माध्यमातून. अप्रतिम, क्या बात आहे. 7 ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत 50 धावा दिल्या आणि 13 गडी बाद केले होते आणि 7च्या सरासरी त्याने गोलंदाजी केली होती. मध्ये या षटकामध्ये हा खेळाडू प्रचंड महागडा 29 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आणि चांगली सुरुवात प्रवीण भोईर आपल्या टीमला दिली. प्रवीण भोईर म्हटला की एक विध्वंसक खेळाडू आहे, अतिशय आक्रमक खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये मात्र त्याने आता रंग भरले. 29 धावा स्कोर कार्डवरती. पुढचाही बॉल अजून एक अप्रतिम टायमिंग. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच हा षटकार आलाय मैदानामध्ये प्रवीणच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती 35 विदाउट लॉस. सुरुवात उत्तम दर्जाची दिली. लाजवाब करतर स्टार्ट दिलाय या मॅच मध्ये. आपण पाहू शकाल मैदानामध्ये प्रवीण भोईरने आपल्या टीमला पस्तीस धावा स्कोर कार्ड मध्ये आल्या. 35 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय ड्रीम स्टार्ट, स्वप्नावत सुरुवात. ज्या खरंतर प्रसाद पाटीलने संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल स्पेल टाकला, भरपूर चांगली गोलंदाजी केली, त्याला मात्र धुतलं पहिल्या षटकामध्ये प्रवीण भोईरने. आणि त्यानंतर नवीन गोलंदाज धीरज पवार आमचे संतोषदादा पवार. आपण पाहता का तर पवार हे नावाचे खेळाडूच वेगळे आहेत आणि पवार नावाच्या खेळाडूची एक टीम केली तर कोणालाच ऐकायचं नाही. भावेश पवार, किरण पवार, सुहास पवार, प्रथमेश पवार हे खेळाडू भरपूर भन्नाट आहेत. आणि योगेश पवार आमचे पेंटचे. बघा तुम्ही एक अभ्यास करा, पवार नावाच्या खेळाडूची टीममध्ये ते ओपन क्रिकेट गाजवतील आणि इथे पवार त्यांना पॉवर दाखवावी लागेल मैदानामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आला धीरज पवार या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या 35. सुरुवात चांगली झाली आहे आणि समोर विशाल पाटील. थोडंसं प्रेशर कमी केलं स्वतः कॅप्टन प्रवीणने. विशालचा फटका फसलाय, मिसक्यूट झालाय, मिसटायमिंग फटका. झेल पकडण्याचा प्रयत्न आहे, झेल पकडलाय आणि शुभम त्याने झेल पकडलाय. बातांचा शुभम त्याने हा झेल पकडला आणि पहिला धक्का दिला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1-7 मित्रांची कदर या टीमला हा धक्का दिला आणि विशाल चालला मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन गेलाय खरं तर आपण पाहिला. आणि नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती चाललाय. चला संघ मालकांना खेळाडूचे नाव माहिती नाहीत. आकाश, बॅटर नेम प्लीज. 35 वरती एक गडी बाद झालाय आणि 7 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 500च्या स्ट्राईक रेटने धावा तुम्ही स्कोर कार्ड मध्ये पाहताय पहिल्या 7 चेंडूमध्ये आणि त्याही पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. आक्रमक सुरुवात प्रवीणची पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच अनुजन मित 11 मोहो विपक्ष बादशाह सोडा जय बापदेव पाली सांगडे ग्रुप. रोहित पाटील आणि टीम कॅप्टन सूर्या मस्कर
यांना आपण पाहणार आहात पुढच्या मॅचमध्ये. मातांचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आलाय रोशन भोईर. याही वेळी आपण पहिला ऑन ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 35 आल्या होत्या. थँक्यू सो मच योगेश दादा लहाने, आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी खरं तर आपलं मनापासून आभार व्यक्त करेन. आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे आपल्या विभागातील खेळाडूंना कशी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चालना मिळेल याकडे त्याचं नेहमी लक्ष राहिलं आहे. असं हे दमदार व्यक्तिमत्व. याही वेळेला आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अंधाधुंद फटका. बॉलच्या मेरिटमध्ये नव्हते आणि हँड अँड कॉर्डिनेशन देखील नव्हतं चांगलं. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर हा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्ड होती स्थिरावली अजूनही. एक गडी बाद 35. चांगली सुरुवात. नेक्स्ट बॉल लाऊड ऑफी झाली आणि एज टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. खरं तर या चुका तुम्हाला थांबवावं लागेल. बाबा पहिल्या षटकामध्ये ऑलरेडी 35 झाल्या तर आकाश, आणि इथं जर का एखादं इकॉनॉमिकल स्पेल टाकलं तर मात्र लेवल होईल पहिल्या षटकाची आणि समोरच्या संघाला संधी मिळेल. 4 बॉल टाकले आतापर्यंत धीरज पवार. मगाशी म्हटलं धीरज पवार दी पॉवर, आणि त्याने पॉवर दाखवली. एकही रन खर्च केले, 2 गडी बाद केले. विशालला बाद केला, रोशनला बाद केला. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय राहुल भोईर. वातांचा आणखीन एक खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. इन नंबर 4. धावा स्कोर कार्डवरती आपण पाहिल्या तर आतापर्यंत 35. जगाभाई आज आपण पाहिला नेता लुकमध्ये आहे. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. चौफेर फटकेबाजी करत असताना ते पाणी करतात. तर सप्त्याचा कार्यक्रम झाला की मग डीजे वरती तुम्हाला संगीत ऐकायला मिळेल. नवीन खेळाडू राहुल 4थ्या क्रमांकावरती. धावगती थांबली आहे. अंकुश लावलं धावसंख्येला, ब्रेक लावलाय मैदानामध्ये धीरज पवारने, पण तो अजूनही बाहुबली प्रवीण नॉनस्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. एज लागून बॉल मागे चालला. गॅपमध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉलला थांबणं सोपं नसणार आहे आणि बॉलने मात्र गाठली आहे सीमारेषा. टेक्निकली परफेक्ट. कधी कधी म्हणतात ना वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर तुम्हाला करावा लागतो आणि इथे खूप चांगला फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळायचा होता. एज लागून बॉल मागे गेला गॅपमध्ये. 4 धावा आल्या आणि 4 रनने मात्र संघ पुढे जाईल. ची धावगती प्रचंड मंदावली होती. 2 गडी बाद झाले. 35 मध्ये आता 39 मध्ये पोहोचलाय संघ. 7 मित्रांची आम्ही चिंचपाडा प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं होतं 7वी पास क्रिकेट संघ. युनिक नाव आहे. आणि याही वेळा आपण पाहिला खतर बॉल मागे चालला. एज लागून कोणती रन नाहीये. 2 षटकं संपली. दुसऱ्या षटकामध्ये केलं कमबॅक. धावा आल्या धावफलकावरती. 7 मित्रांची ग्रुप या संघाच्या स्कोर कार्डवरती. 1 गडी बाद 39. 39 लॉस ऑफ 1 विकेट. दोन गडी बाद झाले माफी असावी आणि 39 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आमचे ऑफिशियल पंच द्वारकानाथ चोरगे एका बाजूने आपण पाहताय. दीपकजी पाटील स्क्वेअर लेग पंच आहेत पंचाच्या भूमिकेमध्ये. थँक्यू. किंवा तर आपण पाहिलं 2 षटकं संपले. तर जग्गाभाई यांना आम्ही विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. कारण प्रवीण अजून आलेला नाही त्यामुळे आता वेळ तुमच्यावरती आले. आम्हालाही कॉमेंट्री ऐकायला मजा येईल जग्गाभाईंची. चला जग्गाभाई यांना आपण ऐकणार आहोत पुढच्या सत्रामध्ये. परंतु अगोदर एकूण धावा आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा स्कोर कार्डवरती. गडी बाद झाले 2. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज प्रशांत दिघे. सोमटण्याचा खेळाडू आहे प्रशांत दिघे. कदा आपण जेव्हा स्कोरिंग करतो किंवा समोर करतो बघा खेळाडूचे नावं आपोआप अगदी तोंडावरती लगेच येतात. कारण हे साधारण खेळाडू आपण पाहत असतो आणि इथे आपण पहिला प्रशांत दिघे बॉलिंग मार्कवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल त्याने टाकलाय निर्धाव. ज्या खरतर प्रवीणने पहिल्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी केली. चौकार षटकारांची मात्र त्याने आविष्कार दाखवले. त्या खेळाडूला पहिल्या बॉलवरती डॉमिनेट केलंय. 39 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला धर्मेंद्रला.
यावेळेला ऑन साईडमध्ये फटका खेळण्याचा परत सिंगल घेताना आपण पाहता दोन्ही खेळाडूंना 40 रन स्कोर कार्डमध्ये 2 गडी बाद 40. कोलक्याचे कुणाल जाधव सामन्याचा आनंद घेतात. काल मैद्या सागर जाधव कदा जॉईंट झाले होते. भरपूर समर्थक आहेत. कदा साजन मुंडे यांना आपण पाहणार आहोत. सर्व हे आमचे कदर कोलक्याचे समर्थक आहेत. कोलके प्रीमियर लीग सध्याने आम्ही स्पर्धा केल्या. भरपूर चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आज मात्र कोळके गावचा हा संघ आपण पाहत आहे. एक साथ मित्रांची आकाश पाटील टीम ओनर सर्व आमचे खरंतर ग्रुपचे सभासद पुढे आले. डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑफच्या दरम्यान फटका चांगला. सौरभ पाटील बॉलचा पाठलाग करतील आणि इथे मात्र रन मिळेल सिंगल. काल सौरभ पाटील आय थिंक टीममध्ये नव्हता आणि आज तोही जॉईन झाला आहे. त्यामुळे बॅटिंग स्ट्रेंथ ही मजबूत झाली आहे धर्मेंद्रच्या संघाची. एकूण धावा स्कोर कार्डमध्ये आपण पाहिल्या 41 लॉस ऑफ 2 विकेट 2 गडी बाद 41 धावा. कोळके ग्रामपंचायतचे खरंतर विद्यमान सदस्य आणि त्यांच्या सौभाग्यवती खरंतर कोळके ग्रामपंचायत सरपंच आहेत ते आदरणीय बायाशेठ माद्रे उर्फ रोहन शेठ यांच्याकडून देखील एक साथ मित्रांच्या आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचा आपण करूया आभार व्यक्त करूया. त्यांच्या माध्यमातून KPLच्या स्पर्धा आपण अनेक वेळा पाहिल्या कोळकेमध्ये. आदरणीय दिगंबरजी पाटील उपसरपंच यांनाही विनंती असेल आपण या व्यासस्पर्धेत आपलंही स्वागत. आदरणीय दिगंबरजी पाटील साहेब यांना राहील आपण या व्यासस्पर्धेत आपलंही स्वागत. यावेळेस तेच तर फास्ट अँड फ्युरियस मधून लाईन मिस केली. पंचांचा इशारा वाईड बॉल. तुम्हाला प्रवीणला रोखावं लागेल. बाहुबली प्रवीण जर का तुम्ही लवकर बाद केला तर कमी धावांचा टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर का प्रवीण जास्त का उभा राहिला तर मात्र तुम्हाला ब्लास्ट पाहायला मिळेल. यॉर्क बॉल त्याच्यावरती मात्र आपण पाहिला ड्राईव्ह लेनचा हा चेंडू होता आणि तिथे मात्र सिंगल घेताना दोन्ही खेळाडूंना पाहिलं. रोहन शेठ मात्रे बायाशेठ सरपंच यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात संपूर्ण स्पर्धेला. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. संदीप जितेकर त्यांचे राईट हँड स्पर्धेचा आनंद घेताना. कालही मोठ्या संख्येने कोलक्याचे पाठीरेखे होते. जयेंद्र मुंडे आम्हाला दिसले नाही आहेत. जयेंद्र मुंडे धर्मेंद्रचे फॅन आहेत कारण नेहमी ते एक संघाचे पुरस्कार राहिले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्क केला बॉलला. बॉलर बॅक ड्राईव्ह फटका चांगला आहे. त्या ठिकाणी डीपमध्ये चाललाय. सिंगल आली. खरं तर मागच्या षटकापासून जी सुरुवात झाली आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं कर्तेश्वर मोठे भिंगार टीमला ती यशस्वी सुरुवात राहिली. 3 षटकं संपली. पाणी घेऊन चाला मैदानामध्ये. 12th वन पाणी घेऊन चाला मैदानाच्या आतमध्ये. 12 खेळाडू 3 षटकं संपली आणि या धावा स्कोर कार्डवरती लागल्या त्या म्हणजे 2 गडी बाद 44. बघा पहिल्या षटकामध्ये 35 आणि त्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये फक्त 9 आल्या. हे कमबॅक आहे. काल जो सामना आपण पाहिला मोह विपक्ष जो संघ खेळला होता चिरा गेल्यावर मोपे ज्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी आल्या त्याच धावा खरं तर आपण पहिल्या टर्निंग पॉईंट राहिला की तिथे किमान 15 ते 20 जरी आल्या असत्या तरी मॅच बनली असती. परंतु तिथून सामना जिंकला मोह संघाने. आणि इथे आपण पाहत आहे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दिगंबरजी पाटील उपसरपंच कोळके ग्रामपंचायत त्यांचं इथे आगमन. मोस्ट वेलकम गेस्ट इज गॉड अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. त्यांचं स्वागत. 12 बॉलचा खेळ बाकी परंतु अजूनही मैदानामध्ये प्रवीण उभा आहे. त्याच्या बरोबरीने राहुल भोईर असं म्हणतात ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. ज्याने सुरुवात चांगली केली तो शेवट चांगला करेल का एक मोठा प्रश्न आहे. कारण आता मधल्या 2 ओव्हरमध्ये धावांचा दबाव दडपण हे वाढलंय. चला नेक्स्ट मॅच अनुजन मित 11 मोह विपक्ष बादशाह सोडा जय बापदेव पाली सांगडे ग्रुप. टॉससाठी रिपोर्टिंग करा कॅप्टन सूर्या कॅप्टन रोहित दोन्ही कॅप्टनला सूचना राहील. आपण इथे टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. शॉर्ट टी मीटिंग ड्रिंक्स ब्रेक घेतलाय आणि यानंतर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे जग्गा भाई समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचाही तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. कॉमेंटेटर या विभागामध्ये आपण पाहिलं भरपूर कॉमेंटर आहेत. दिनेशजी पाटील सर असतील, गोरक्षनाथ पवार, संदेश पाटील, किरण पाटील शिवकर, रोशन सकपाल, आदरणीय सुनीलजी पाटील, आदरणीय दशरथजी पाटील, आदरणीय रघुनाथजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासस्पर्धेत आपलंही स्वागत. सुनीलजी पाटील, दशरथजी पाटील आणि रघुनाथजी पाटील या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण या व्यासस्पर्धेत आपलंही स्वागत.
प्रवीण तयार आणि नॉस्टॅकिंगला प्रवीण आहे. समोर राहुल आणि बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे धीरज पवार, ज्याने सेकंड ओव्हर टाकला होता. फक्त 4 धावा दिल्या होत्या, 2 गडी त्याने बाद केले होते. तो धीरज बॉलिंग मार्कमध्ये आला या षटकामध्ये. चेरोबा मंदिर एंड कडून धीरज तयार आणि समोर आपण पाहताय राहुलला धावा थोड्याशा थांबल्यात. आता इथून मात्र गिअर बदलावा लागेल. 2 षटकाचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल इथे पॉइंटच्या डोक्यावरून गॅपमध्ये बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हरला फटका खूप चांगला आहे, अप्रतिम प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल मात्र चालला डीपमध्ये. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. खरं तर आपण पाहिला गोलंदाज मागच्या षटकामध्ये त्यांनी टाकला होता प्रशांत दिघेचा. 4 धावा आल्या आणि धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा स्कोर कार्डमध्ये 49. 48 धावा. 48 धावा धावफलकावरती आहेत. थोडासा आवाज कमी आहे. खरं तर आपण पाहिलं सत्याचा कार्यक्रम सुरू आहे. प्रेक्षक जे पाहत असतील त्यांना नक्कीच मी दिलगिरी त्यांची व्यक्त करीन. यावेळी आपण पाहिला फिरून मारण्याचा बंद डाव्याच्या बाहेर झाला. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 45 धावा धावफलकावरती. अजूनही प्रवीण मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. 49 माफी असावी. 49 रन स्कोर कार्डवरती आहेत. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय संघ. अल्पेश ग्राफिक्सचे अल्पेश बोपी यांचा आज बर्थडे आहे. त्यांना विनंती असेल आपण देखील या सांगड्याचे. इथे आपण पाहिला यॉर्कचा प्रयत्न. 49 धावा स्कोर कार्डमध्ये आपण येताना पाहत आहे. या षटकातील पुढचे काही बॉल बाकी आहेत आणि धीरज पवार व ती जबाबदारी आहे. पुढचे जे चेंडू आहेत ज्यामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक प्रवीणला कशी मिळेल याकडे खरं लक्ष द्यावं लागेल आता राहुल भोईरला. कारण तो संघाचा कॅप्टन आणि त्याहीपेक्षा विध्वंसक फलंदाज आहे. त्याला मात्र तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती आणावं लागेल. फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला बॉलला. डीपमध्ये बॉल चालला. गॅपमध्ये फिल्डिंग चांगली. सौरभ पाटीलची सिंगल घेतले. दुसऱ्यांचा प्रयत्न झाला. भरपूर वेगाने चालले. नॉ स्ट्रायकिंग एंडला 2 धावा आल्या. गुड रनिंग. 51 धावा. 50 कंप्लीट. 51 धावा 1-7 मित्रांची या खरंतर धाव फलकामध्ये लागल्या. 2 गडी बाद 51. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. धावा बनवायच्या आहेत. परंतु जे कमबॅक केलं धर्मेंद्रने ते कौतुकास्पद राहिलं. धर्मेंद्र आपण पाहिला मगाशी म्हटलं दूध पापेश्वरचा मॅनेजर आहे आणि खरं तर ऑफ सीझनला प्रत्येकाला रोजगार देणारा हा माणूस आहे. प्रवीण गायकर थोड्याच वयामध्ये येतील. त्यांचा करार झाला दरवर्षी. मॅच संपली टेनिस क्रिकेट की पुन्हा एकदा 6 महिने दूध पापेश्वर आणि मग पुन्हा एकदा दसरा झाला की क्रिकेट. यावेळेस आपण पाहिला उजव्याच्या बाहेर चालला बॉल. पंचांचा इशारा आहे तो वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 52 धावा धाव फलकावरती. आजकाल आपण पाहिला संतोष दादा खरं क्रिकेट हे प्रोफेशन बनलंय. प्रत्येकाला रोजगार मिळालाय. समालोचक असतील, पंच असेल, स्कोरर, आमचे छोटे मोठे व्यवसाय स्टॉलवाले असतील, लाईव्ह टीम असेल, सर्वांसाठी हा रोजगार. पिच क्युरेटर त्यांनाही रोजगार मिळाला. खेळाडू देखील आता या खरं या खेळाकडे पण पाहिलं तर प्रोफेशन म्हणून पाहत आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका. 1च रन घेतले. प्रवीण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डमध्ये आपण पाहताना 53 धावा धावफलकावरती आल्या. लास्ट बॉल या षटकातला आणि समोर प्रवीण भोईर 53 रन. 2 बॉलात माफी असावी. अजूनही या षटकात 2 बॉल बाकी आहेत कारण हे लांबलचं षटक. एक वाईट देखील टाकलाय. 2 वाईट आले या षटकामध्ये. त्यामुळे षटक थोडंसं लांबलचं होत चाललंय. 53 धावा स्कोर कार्डवरती आल्या. स्कोररचं लक्ष फक्त आम्ही पंचांना अलर्ट करत होतो. 2 बॉल पेंडिंग आहेत आणि टोटल रन स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 53 रन स्कोर कार्डवरती. त्यावेळेस लोअर फुल टॉस. अप्रतिम गोलंदाजी राहिली बघा. रूम क्रिएट करून दिला नाही फलंदाजाला. 1च रन घेतली. आता इथे खरं तर आता मोठा फटका घ्यावा लागेल राहुलला. त्याहीपेक्षा जर आपण पाहिला सेकंड पुढच्या लास्ट ओव्हरमध्ये जितके जास्त बॉल खेळतात ते प्रवीणला तो प्रयत्न त्याला करायचा आहे. त्यामुळे इथून स्ट्राईक त्याला ठेवावी लागेल अंतिम षटकामध्ये. 54 रन धावफलकावरती आहेत. 1-1 रन 1-1 विकेट फार महत्त्वाच्या. स्कोररला देखील त्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील कारण स्पर्धेमध्ये मालिका भरण्यासाठी 2 व्हीलर बाईक आहे. गतवर्षी अनिकेतला मिळाली. यंदा एक नवीन चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. तो काल त्याने 3री बाईक पटकावली कोपरीच्या नाईट स्पर्धेमध्ये. त्यामुळे एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न जरूर करेल आणि बॉल मात्र डीपमध्ये चालला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. स्ट्राईक राहील या ठिकाणी प्रवीणकडे. 2 धावा आल्या.
या चेंडूवरती धावसंख्या आपण पाहिली धावफल कधी लागली ती म्हणजे अब तक 56. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. चला मोहो संघाचा संघनायक सूर्या मस्कर, चला आपण या. वजनदार खेळाडू संगम भोईर. पाणी हवंय, चला पाणी घेऊन चला. पाणी मैदानामध्ये पुरवा. 56 धावा आपला प्रवीण भोईर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा स्कोर कार्डमध्ये लागले आणि 1 षटकाचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये आता आकाश पाटील टीम ओनर. आकाश देखील चांगला खेळाडू आहे. आकाश कोळके मध्ये आपण पाहिला राजा, जयेंद्र, आकाश या खेळाडूंचा आम्ही आवर्जून उल्लेख करतो. चांगले योगदान त्यांचं राहिले. चला पाणी घेऊन गेलेत आकाश आणि ड्रिंक्स ब्रेक झालाय. अजून 1 षटक बाकी आहे. महत्त्वाचा षटक राहील या सामन्यामध्ये कारण प्रवीण हा स्ट्रायकिंग एंडमध्ये आलाय. धन्यवाद. शेवटचा षटक आहे समोर स्ट्रायकिंग एंडला आहे त्या ठिकाणी प्रवीण. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतो आहे कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा विनय गाताडे. हा सांगड्याचा खेळाडू आहे. विनय आला बॉलिंग मार्कमध्ये. शेवटचं निर्णायक षटक आहे बघा. या षटकामध्ये आता प्रवीणला धावा बनवायच्या आहेत आणि एका बाजूने विनयला कमी धावा खर्च करायच्यात आणि जर का जास्त धावा आल्या तर मात्र सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करता दबाव वाढेल. पहिल्या ओव्हरमध्ये याच एंडमधून आपण पहिल्या 35 केल्या होत्या प्रवीणने. आता शेवट षटक आहे. फुल टॉस ऑन साइड मध्ये फटका आलाय. सिंगल घेतली. दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल का आणि बाउंड्री मिळाली. किस्मत भी बहादुरो का साथ देते बघा. लक फॅक्टर ऑन आहे प्रवीणचं. 4 धावाला सौरभकडून चूक झाली. चौकार मिळाला. 1-7 मित्रांची या टीमला धावसंख्येत वाढ झाली. 60 धावा स्कोर कार्ड आपण लागताना पाहत आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल आपण पाहिला लोअर फुलटत होता. तिथे आपण पाहिला बॉटम मॅटचा वापर करताना या खेळाडूला रन मिळाल्या 4. नशिबाचा चौकार. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा ड्राईव्ह केला. फ्लायट अँड मायटी. फ्लायटेड षटकार आपण पाहिला प्रवीणचा वैयक्तिक तो खेळतोय 47 या धावसंख्येवरती. बघा आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का कारण चांबोने 2 षटकार 2 अर्धशतक केलेत या स्पर्धेमध्ये लगातार. कालच्या सुपर 12 मॅचमध्ये त्याने अर्धशतक केलं. 66 धावा केल्या. आजही त्याने 51 केल्या. पण तो प्रवीण भोईर ज्यासाठी ओळखला जातो तुम्ही मात्र इनिंग त्याने आता साकारली आहे. 66 धावा धावफलकावरती आल्या. प्रवीण भोईर आक्रमक झाला. चला सूर्या मस्कर टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचाही बॉल डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये आहे आणि इथे बॉल चालला सीमा पार. स्पर्धेतलं 3रं अर्धशतक. एकदा जोरदार डाव द्या प्रवीणसाठी. अप्रतिम फलंदाजी बाहुबली प्रवीण. रन मशीन भातान टीम. त्याचं अर्धशतक पाहायला मिळालं. चला प्रवीण बॅट वरती करा. तमाम प्रेक्षकांच्या म्हणजे मान्यवरांची मान्यवंदना स्वीकारा. का तर या गोष्टीची प्रवीणला सवय झाली असं म्हणावं लागेल कारण अनेक स्पर्धांमध्ये त्याने अर्धशतक केली. निर्णायक मॅच मध्ये त्याने मात्र हे अर्धशतक ठोकलंय वैयक्तिक. त्याने आतापर्यंत या स्पर्धेमधलं 3रं वैयक्तिक पहिलंच स्पर्धेत 3रं अर्धशतक. 51 धावा धावफलकावरती आल्या. अजून एक फुल टॉस. आ बैल मुझे मार असा चेंडू आणि इथे मात्र आलाय षटकार. चला बघा करा फिल्डिंग. सौरभ पाटील कडून पाहायला मिळाली. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. षटकार आलाय आणि धावसंख्येत वाढ झाली. 19 धावा स्कोर करते म्हणून पाहिल्या 76 आणि बीमर असेल तर मात्र आणखीन 1 रन प्लस होईल. पहिला बॉल चौकार. दुसरा षटकार. 3रा चौकार. 4था षटकार. ही खरं तर या षटकाची संपूर्ण आपण समरी पाहिली. फेअर डिलिव्हरी. चला लिगल बॉल आलाय. अनसक्सेसफुल राहिला आपला रिव्ह्यू. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपला पहिल्या इनिंग मधला. 76 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन बॉलचा खेळ बाकी आणि काय फलंदाजी केली. अनस्टॉपेबल. 57 धावा त्याने केल्या वैयक्तिक आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 76. आदिनाथ आमचे मंडप डेकोरेटर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा.
आदिनाथजी आमच्या मंडप डेकोरेटर्स त्यांना विनंती राहील आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. थ्रो झालाय परंतु आता घाई केली आहे. धर्मेंद्रने घाई केली आहे. बघा बॉल अगदी पकडण्याच्या अगोदर बॉल हात स्टंपला त्यांचा लागला, त्यामुळे रन कंप्लीट झाल्या 2 आणि 78 धावा 78 रन टार्गेट बनवण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 59 धावांची इनिंग साकारली वैयक्तिक. प्रवीणने 17 चेंडूमध्ये. एक बॉल पेंडिंग आहे, लास्ट बॉल आहे आणि लास्ट बॉलवरती आता टार्गेट त्याला सेट करायचं आहे मैदानामध्ये. कॅप्टन सूर्या आणि रोहित. दिगंबर पाटील उपसरपंच यांच्याकडून प्रवीणला अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. शेवटचा बॉल ही उडवलाय आणि इथे मात्र टार्गेट सेट करणार. चेंडू बॉल चालला सीमा पार आला षटकार. बघा सुरुवात मी मगाशी म्हटलं चांगली केली 35 आणि शेवटही गोड केला, ज्यामध्ये धावा आल्या 28 लास्ट ओव्हरमध्ये. एकूण धावा स्कोर करावी लागल्या त्या म्हणजे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 84 रनचं टार्गेट. दिगंबर पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये आलेत अर्धशतकासाठी प्रवीणला. टॉस करूया आपण दोन्ही कॅप्टनला विनंती करून. टॉस केला जाईल. धन्यवाद. आपण टॉस करूया. सन्माननीय उपसरपंच दिगंबर पाटील यांचा सन्मान केला जाईल. सन्माननीय उपसरपंच दिगंबर पाटील यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. कोळख्याचे उपसरपंच दिगंबर पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. दिगंबर पाटील यांचा सन्मान उपसरपंच कोळखे. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये आता आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला. जगा भाई सबसे कादिल जग्गा पाटील. टॉस कॅप्टन या दोन्ही. हॅलो चला मंडप डेकोरेटर्स आपण प्लीज व्यासपीठाशी संपर्क करा. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये ऐकूया जग्गा पाटील यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो
राजेश पाटील यांचं इथं आगमन झालंय. विनंती असेल की या आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. युवराज म्हात्रे यांना विनंती असेल की या महोत्सवात मान्यवर विनंती असेल की या समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. सुनील पाटील, दशरथ पाटील, सुभाष गाताडे यांना विनंती असेल की या समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. तसेच आमचे संघमालक आमच्या समवेत आज जोडल्यात आकाश पाटील कोलखे. हॅलो, आदरणीय राजेशदादा पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. सन्माननीय राजेशदादा पाटील यांचा सन्मान चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये आपण करत आहोत. सातबाई ग्रुप यांच्या वतीने. यस, सतीशदादा पवार यांचा इथे सन्मान केला जाईल. सतीशदादा पवार यांना विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. यस, जगाबाई मॅच ऑन. सामन्याला होईल सुरुवात. दोन सलामीर मैदानामध्ये आलेत. धर्मेंद्र घोगरे आणि सौरभ पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करत असताना 84 धावा कुठून काढल्यात आणि 85 धावांचं आव्हान असेल ते कर्तेश्वर मोठे विंगार संघासमोर. तर तो आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीर मैदानामध्ये एका साईडला असेल सौरभ पाटील डावखुऱ्या ताजा फलंदाज, तर दुसऱ्या साईडला असेल धर्मेंद्र घोगरे असे दोन सलामीर. तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन असेल गोलंदाजी मार्कवर प्रवीण भोईर, बाहुबली या नावाने परिचित असलेला खेळाडू वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. तर काय फलंदाजी केली होती, सुंदर अप्रतिम फलंदाजी केली. सकाळच्या सत्रामध्ये चांबोनं मात्र अर्धशतक झलकावलं होतं. त्याच्यानंतर प्रवीण भोईर षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार. पहिल्या चेंडूवर मात्र सुंदर फटका खेळून काढलाय तो सौरभ पाटीलनं. आणि पहिल्या चेंडूवर मात्र प्रत्युत्तर देताना चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं संघाचं आणि स्वतःचं खातं खोललंय ते सौरभ पाटील या फलंदाजानं. अप्रतिम फटका पाहायला मिळाला सौरभ पाटील याच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रवीण भोईर. तसेच आमचे मंडप डेकोरेशनचे श्री गणेश साऊंड सर्व्हिसचे ओनर आदिनाथ पाटील. पुढच्या चेंडूवर मात्र झेल उडालाय. झेल खाली मात्र स्वतः गोलंदाज प्रवीण भोईर. अप्रतिम झेल पाहायला मिळाला प्रवीण भोईरच्या माध्यमातून. पहिला धक्का भेटलाय कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला. तर सूर्यनमस्कार संघाचे संघनायक यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. पुढचा सामना मोह पक्ष बादशाह सोडा सांगडे पाली यांच्यात पाहायला मिळेल तुम्हाला. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रवीण भोईरनं. मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज मात्र सौरभ पाटीलला मात्र ट्रॅव्हलिंगचा रस्ता दाखवलाय या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 2चा फलंदाज दाखल झालाय तो धीरज पवार. भेरले भिंगारचा हा खेळाडू आहे. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्याला. हॅलो जगा, टॉस संपन्न झाला आणि इथे टॉस जिंकलाय तो म्हणजे बादशाह सोडा जय बाबदेव पाली सांगडे ग्रुपने. रोहितचा निर्णय पेंडिंग आहे फक्त. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते
प्रवीण भोईरची त्रिपला उद्ध्वस्त केलाय तो मात्र धीरज पवार हा फलंदाज सुद्धा खातं न सुद्धा खोलता मात्र मैदानातून बाहेर झालाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ते प्रवीण भोईरची आणि ह्या चेंडूवर मात्र ऑन हॅट्रिक असेल हा गोलंदाज प्रवीण भोईर. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या आहे ती 4. या धावसंख्येवर तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रसाद पाटील दहिवली गावचा हा खेळाडू. त्याच्या माध्यमातून गोलंदाजी असेल फलंदाजी ऑलराऊंडर असा हा खेळाडू आहे. अप्रतिम खेळ केलाय या खेळाडूंनी सुद्धा. प्रसाद पाटीलनं आणि प्रवीण भोईर हा गोलंदाज ऑन हॅट्रिक असेल गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या आहे ती 4. पुढचा चेंडू प्रवीण भोईर तयार. अप्रतिम चेंडू खेळून काढला लेग साईडच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 5 धावसंख्येवर. आता प्रथम स्ट्राईक आले ती मात्र धर्मेंद्र घोगरे हा प्रथम स्ट्राईकवर आलाय. तर प्रवीण भोईर पुढचा चेंडू घेऊन तयार आणि झेल उडालाय. झेल खाली मात्र झेल जमिनीला दान झालाय. झेल मात्र कटिंग होता आणि एक धाव काही रोखू शकत नाही. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. मॅनटी पॉवर प्लेचं हे षटक कुठलाही मोठा फटका मात्र मारून देत नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर हा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र सुंदर फटका लगावलाय. चेंडू जातो तो 6 धावेसाठी खणखणीत षटकार. बारा धावसंख्या जाऊन पोचले. एक षटकाचा खेळी ते मात्र समाप्त झालाय. हॅलो तसंच आमचे संघ मालक मो संघाचे मित 11चे पॅकर नशीब भोईर यांचे इथं आगमन झालंय. विनंती असेल की या समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. घेऊन जाऊया सामन्याकडे. एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती 12. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय मुकादम भातामपाड्याचा हा गोलंदाज. तर समोर फलंदाज असेल धर्मेंद्र घोगरे. तर पहिला चेंडू सुंदर फटका खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोचलाय तो 13 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव खर्च केले ती विजय मुकादमनं. तर आता स्ट्राईक एंडवर असेल प्रसाद पाटील. त्यावेळी मात्र सुंदर फटका लगावलाय. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोचलाय तो 14 या धावसंख्येवर. अप्रतिम गोलंदाजी राहिले. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात त्या विजय मुकादमनं. पुढचा चेंडू धर्मेंद्र. यावेळी मात्र काय फटका. सुंदर फटका देखना फटका लगावलाय. चेंडू जातोय तो 4 धावेसाठी फरार होतोय. चौकार.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र 4 धावा खर्च करतोय तो गोलंदाज विजय मुकादम. तर आमचे कोलके संघाचे सुद्धा भरपूर पाठीराखे आहेत पाहायला मिळतात. तसे भिंगार संघाचे अप्रतिम फटका खेळून काढलाय. एक धाव याच्या सहाय्यानं संघ जाऊन पोहोचलाय तो 19 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवर असेल प्रसाद पाटील दैवली गावचा हा सितारा. तर समोर गोलंदाज असेल विजय मुकादम. यावेळी मात्र सुंदर फटका लगावलाय. एक धाव पूर्ण. हॅलो या जर मन आगमन होतं या व्यासपीठावरती आदरणीय राजेंद्र पाटील साहेब रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व कोलके गावचे भूषण सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांचं आगमन 40गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमधलं मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांचं इथं आगमन आपण पाहताय मुख्य व्यासपीठावरती होताना. रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व जिथे स्पर्धा असेल त्या प्रत्येक स्पर्धेला आवर्जून भेट देणारे हे व्यक्तिमत्व कोलके गावचे राजेंद्र पाटील साहेबांचं स्वागत या 40गाव प्रीमियर लीगमध्ये. याच जगा 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागतात त्या 22. येणारे 18 चेंडू असतील आणि गरज असेल 63 धावांची गरज असेल 18 चेंडू मध्ये. आमचे प्रमुख अतिथी राजेंद्रदादा पाटील मंचावर उपस्थित पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन असेल गोलंदाजी मार्कवर राहुल भोईर. तर समोर प्रसाद पाटील. रोशन हा गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर. एक धाव पूर्ण. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवर. एकच धावेवर समाधान. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते कोलके संघाकडून. इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील ते या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा खेळाडू प्रसाद पाटील आणि धर्मेंद्र गोगरेला. अनुजन मी तेलवन मोह संघाचे पुरस्कृत नशीब शेठ भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत. त्यांचा संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने बादशाह सोडा जय बाबदेव पाली सांगडे ग्रुप रोहितचा संघ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला रोहितने. निर्णय पेंडिंग आहे. जो काय निर्णय असेल तो आम्हाला कळवा कारण या मॅच नंतर लगेच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आणि काही वेळानंतर आमचे रॉकस्टार कॉमेंटर प्रवीण गायकर यांचं इथं आगमन होईल. मंचकावरती स्पर्धेचा आनंद घेताना रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य सन्माननीय या ठिकाणी पाहिलं राजेंद्रदा पाटील साहेबांचं इथं आगमन. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटी आणि त्यांचा जिव्हाळ्याचा नाता राहिला आहे. अनेक वेळा प्रत्येक स्पर्धांमध्ये ते आवर्जून उपस्थित होतात आणि आज त्यांची उपस्थिती 40गाव प्रीमियर लीगला लागली. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. बघा पहिल्या मॅचमध्ये सुपर 3 मध्ये गेलाय 24 लाईव्ह इव्हेंट संघ बोरल्याचा.
सुपर 3 मध्ये गेला आणि इथून आपण पाहताय कदाचित मित्रांची बाजूने आपण पाहताय कर्तेश्वर मोठे भिंगार या दोन संघामध्ये लढत आहे. 85चं टार्गेट आहे. जगा पाटील धावांचा पाठलाग करताना थोडासा मागे राहिलाय या ठिकाणी भिंगार संघ. नक्कीच नक्कीच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सतीश टावरे भातनगावचा हा खेळाडू. तर समोर गोलंदाजी मार्कवर रोशन भोईर सुद्धा भातनगावचाच खेळाडू आहे. 15 चेंडू 61 धाव्यांची गरज असेल. इथून मात्र आता मोठे फटके मारावे लागतील ते फलंदाज सतीश टावरेला. पहिला चेंडू आल्या आल्या मात्र शतरक्षक झेल खाली आणि प्रेमजित हा सुंदर झेल टिपतोय. चौथा धक्का भेटतोय तो कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला. कुठेतरी पडझड चालू झाले या संघाची. आतापर्यंत 4 बाद 24 अशी धावसंख्या. येणारे चेंडू आता मात्र समीकरण बदलत आहे. 14 चेंडू 61 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर रोशन अप्रतिम गोलंदाजी करतोय. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल हा गोलंदाज रोशन भोईर. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले रोशनची. तर ह्याच गावातील खेळाडू विनय काताडे हा दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक गोलंदाजी मार्कवर रोशन पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र विनय आल्या आल्या चांगला प्रहार केला चेंडूवर आणि इथे सुंदर शतरक्षम पाहायला मिळालं. पण 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोचेल. 26 जगाबाई कदर फिल्डिंग करताना आपण 40+ सत्यवान दादांना पाहताय पोंजाचे. भरपूर चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळाली. फिटनेस त्यांचा चांगला आहे. इथे अंपायर सुद्धा आमचे 40+ आहेत. पुन्हा एकदा ट्रिपलला उद्ध्वस्त होत आहे आणि फलंदाज मात्र धर्मेंद्र घोगरे जे उरली सुरली आशा तो मात्र बाद होतोय. खूप आशा होती. विनय गाताडे हा बाद होतोय. सॉरी धर्मेंद्र घोगरे हा नॉन स्ट्राईकला आहे. त्याच्याकडून खूप आशा असतील भिंगार संघाला. अप्रतिम खेळ राहिलाय धर्मेंद्र घोगरेचा. बारा चेंडू 59 धाब्यांची गरज असेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विजय मुकादम. नवीन फलंदाज शुभम भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये. विजय मुकादम वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन तयार. तर समोर फलंदाज असेल धर्मेंद्र घोगरे. अप्रतिम खेळाडू आहे.
12 चेंडू 59 धाब्यांची गरज. मोठे फटके मारावे लागतील प्रति षटकामागे. पहिला चेंडू सुंदर चेंडू खेळून काढलाय. तितकंच सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाकडून. अकरा चेंडू 58 धाब्यांची गरज असणार सामना जिंकण्यासाठी. तर विजय मुकादम पुढचा चेंडू घेऊन तयार. सुंदर फटका लगावलाय. एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो. 28 या धावसंख्येवर 10 चेंडू 57 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र झेल उडालाय आणि झेल मात्र सोडलाय. सत्यवान मते यांच्याकडून झेल सुटलाय. बत्तीस धावा लागतात धावफलकावर. चौकारानं मात्र समीकरण बदललंय. 9 चेंडू 53 धावेची गरज. मोठे फटके मारावे लागतील. तर विजय मुकादम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळी मात्र सुंदर फटका लगावलाय. चेंडू जातो तो मात्र खणखणीत षटकार आणि समीकरण बदललंय. 8 चेंडू 47 धाव्यांची गरज. सामना अजून संपला नाही असं सांगतोय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचा संघनायक आहे धर्मेंद्र घोगरे. अप्रतिम खेळाडू. आणखीन एक नक्कीच आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र 2 मोठे फटके मारलेत ते धर्मेंद्र घोगरेनं. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. धर्मेंद्र घोगरेची संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 44 या धावसंख्येवर. 7 चेंडू 41 धाव्यांची गरज असेल. एकच धाव असेल या चेंडूवर. हॅलो. याच दरम्यान सन्माननीय आत्माराम पाटील बोरलेचे आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल आपण या व्यासस्पर्धेत आपलंही स्वागत. सन्माननीय आत्मारामजी पाटील बोरले यांना विनंती राहील आपण व्यासस्पर्धे होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. सामना जगा एकतर्फा झालाय. मॅचमध्ये फारशी मजा राहिलेली नाही आहे परंतु विनंती राहील नेक्स्ट मॅच दोन्ही संघ सूर्या आणि एका बाजूने आपण पाहता रोहित कॅप्टन आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. सुपर 6ची अंतिम लढत असेल आज स्पर्धेचा अंतिम दिवस. त्यानंतर सेमीफायनल फायनल अशा लढती पाहायला मिळतील. चला चांबो प्रफुल्ल पाटील आपण जर असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. प्रफुल्ल पाटील चांबो आपल्याला एक पारितोषिक आलंय 500 रुपयाचं ते घेऊन जा. सहा चेंडू 40 धाब्यांची गरज असेल तर नवीन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल. शेवटचं षटक कामध्ये रोशन घरात शिवाजीनगरचा हा खेळाडू. तर समोर फलंदाज असेल धर्मेंद्र घोगरे भिंगार संघाची रन मशीन. एक धाव. सामना मात्र एकतर्फे पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये मात्र प्रेक्षकांना सुद्धा मजा नाही राहिली. तर पुढचा चेंडू बॅटची कडा. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जातो 4 धावेसाठी. खणखणीत चौकार.
4 चेंडू 35 धाव्यांची गरज असेल. खूप मोठं मात्र धावांचं डोंगर उभं होतं या संघासमोर. यावेळी मात्र अप्रतिम फटका मात्र झेल मात्र जमिनीला दान झालाय. धावपलकावर धावा लागतात ते 51. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज रोशन घरत याची. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आणि सुंदर फटका मारलाय. चेंडू जातो 4 धावेसाठी. आणि इथे कोळके संघ मात्र जो आकाश पाटील ते स्वतः ओनर आणि खेळाडू सुद्धा आहेत. विजय होतोय. आणि आमचे धर्मेंद्र गोखले यांचा संघ इथे आता मात्र पराजय होतोय. तर आमचे रोशन पाटील तारा यांचा आवाज पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. धन्यवाद. या सामन्याचा सामनावीर ज्याने स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिलं. पहिले 2 अर्धशतक आपण पाहिले चांबोच्या नावावरती, परंतु स्पर्धेतला तिसरा अर्धशतक ज्याने केलंय तो भाताण संघाचा खरंतर खेळाडू बाहुबली प्रवीण भोईर सामनावीर. चला प्रवीण आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण या. त्या अगोदर आपण सन्मानाकडे बोलूया. आदरणीय राजेंद्र पाटील साहेब कोलखे जिल्हा परिषद माजी सदस्य त्यांचा सन्मान केला जाईल. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक सूर्यकांतजी पाटील यांना विनंती करतोय आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. राजेंद्रदा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. 40गाव प्रीमियर लीग आहे आणि काल 40गावचे 2 खेळाडू देवेंद्र पाटील आणि अनिकेतला बाईक मिळाली कोपरलीच्या स्पर्धेमध्ये. काल एकाच स्पर्धेमध्ये एका रात्रीमध्ये 40गावचे 2 स्टार आपण पाहिले ज्यांना बाईक मिळाली. आणि आज 40गाव विभागाचा टेनिसमधला पुढचा प्रवास हा चांगला व्हावा, त्याचा उत्कर्ष व्हावा या उद्देशाने या